2025-26 या आर्थिक वर्षात कॉस्मॉस बँकेने सगळ्या आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली आहे। 31 मार्च 2026 अखेर बँकेनं 44,000 कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रल्हाद कोकरे यांनी दिली आहे। आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बँकेच्या कॉस्मॉस भवन या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये 3,215 कोटींनी वाढ होऊन 26 मार्च अखेर एकूण ठेवी 26,122 कोटी झाल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच कर्जामध्ये 2,151 कोटींनी वाढ होऊन एकूण कर्ज वितरण 17,878 कोटींचं झालंय। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 3 कोटींपर्यंतच्या छोट्या कर्जाचं प्रमाण एकूण मंजूर कर्ज मर्यादेच्या 50% असणं आवश्यक आहे। ते बँकेनं 52.52% केले। बँकेच्या व्यवसायामध्ये 5,366 कोटी रुपयांनी वाढ होऊन एकूण व्यवसाय 44,000 कोटी रुपयांहून अधिक झालाय। एकूण व्यवसायात 14% वाढ झाली आहे। मार्च 26 अखेर बँकेच्या ढोबळ अनुत्पादित कर्जाचं प्रमाण 3.10% असून नक्त अनुत्पादित कर्जाचं प्रमाण 0.90% आहे। बँकेनं नुकत्याच गुजरात राज्यात एकूण 10 नवीन शाखा सुरू केल्या असून त्यामुळे बँकेच्या गुजरात राज्यात 38 शाखा झाल्या आहेत। तर 7 राज्यांमध्ये कॉस्मॉस बँकेच्या एकूण 193 शाखा झाल्या। आगामी काळात दक्षिण भारतात आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कोकरे यांनी यावेळी दिली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, इतर संचालक तसंच व्यवस्थापकीय संचालिका सौ अपेक्षिता ठिपसे या देखील उपस्थित होत्या। 140 कोटी अजून ऑडिट व्हायचा आहे। सिक्युरिटीवरती जे प्रोव्हिजन करायचे डेप्रिसिएशनची त्याचा वेगळा विचार रिझर्व्ह बँकेने केला तर या नफ्याच्या आकडेवारीत बदल होऊ शकेल, पॉझिटिव्ह बदल होऊ शकेल। डिव्हिडंड वगैरेचा पार्ट आहे ते त्या योग्य वेळी सांगू आम्ही किती, परंतु आम्ही नेहमीप्रमाणे काही कमी पडू असं वाटत नाही। त्यामुळं सभासदांचंही समाधान आम्ही 100% करू। ठेवीदाराचं आजपर्यंत केलेलं आहे, कर्जदारांचंही केलेलं आहे। त्यामुळे सर्वच आघाड्यावरती आम्ही सर्वांचं समाधान करणार आहोत।